निसर्ग हा माणसाचा गुरु आहे असं म्हटलं जातं आणि ते खरंच आहे. कारण निसर्ग आपल्याला वेळोवेळी शिकवत असतो. म्हणजे त्यातला एक छोटासा घटक सुद्धा आपल्याला खूप काही शिकवत असतो. याच निसर्गाकडून काहीतरी शिकलेलं या छोट्याशा कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला. कविता मुक्तछंदातली आहे. कवितेचे शीर्षक आहे पालट. अंकिता कसबे. रखरखीत उन्हात एक थकलेलं झाड तापलेल्या झळा सहन करत उभं होतं. आपल्याच पायाशी पडलेल्या, आपल्याच सुकून गळालेल्या पानांच्या सड्याकडे शिंडलेल्या नजरेने पाहत. खरं तर त्यालाही वाटत होतं त्या पानांसारखं पडून थोडी विश्रांती घ्यावी. पण सुदैव किंवा दुर्दैव काहीही असो, तेवढं काही त्याच्या नशिबी नव्हतं. वरून कितीही थकलेलं असलं तरीही ते ताठ उभं होतं, जमिनीत पसरलेल्या त्याच्याच मुळांच्या बळावर. अचानक एक वादळ आलं, सारी सुकलेली पानं घेऊन गेलं. एक सर आली, साठलेला सगळा शिणवा धुवून गेली. आता तेच झाड त्याच उन्हात उभं आहे, डोळ्यात नव्या पालवीची आशा घेऊन, जमिनीखालच्या आपल्याच मुळांकडे धन्यतेने पाहत. कदाचित त्याला आता त्या रखरखीत उन्हात उभं राहिल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटत असावं.